नमस्कार मित्रांनो, रेणुकाई बिटल गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांची शंका असतात की आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. ती म्हणजे भरपूर लोक विचारतात की मका ही सवतीली द्यायला पाहिजे, अख्खी मका द्यायला पाहिजे, की शेळीला मका ही भरडून द्यायला पाहिजे, की भिजून द्यायला पाहिजे. तर हे बघा मित्रांनो, शक्य तर भिजून देणं हे सगळ्यात फायदेशीर आहे. आता ते कसं ते पण तुम्हाला सांगतो. काय होतं की आपण ज्यावेळेस अख्खी मका देतो तर ती जनावराला पचवण्यासाठी एक तर सगळ्यात महत्त्वाचं खूप ऊर्जा खर्च करावी लागते शरीरातली. आणि दुसरा मुद्दा की जर आपण थोडंसं प्रमाण जर आपल्याकडून कधीमध्ये जर जास्त झालं तर ती मका पोटात जाऊन फुगण्याचे प्रमाण म्हणजे फुगण्याचे चान्सेस जास्त असते. त्यामुळं आपली शेळी ही आजारी पण पडू शकते. आता मका भरडून दिल्यामुळं काय होतं की एक तर ती पचायला म्हणजे तोडायला जास्त ऊर्जा खर्च होत नाही. आणि ज्यावेळेस आपण मका ही भिजून देतो तर ती पचनास ही फास्ट पचन होते. ठीक आहे. फास्ट पचन झाल्यामुळं काय होतं की शरीरात जी ऊर्जा असते ना ती जास्त खर्च होत नाही पचन करण्यावरती. आणि यापेक्षाही जर आपण थोडीशी मकाला कोंब येऊन दिले, ठीक आहे, जसं आपण मटकीला वगैरे कोंब येऊन देतो, तसे जर कोंब येऊन दिले आणि ते जर आपल्या पशुला जर खाऊ घातलं, शेळीला मेंढीला लहान पिल्लांना, तर ते अधिक फायदेशीर ठरतं. आता ते कसं की ज्यावेळेस मकाला मोड येतात ना मित्रांनो, त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप सारे जीवनसत्व जे आहेत ना ते वाढत असतात. जसं की व्हिटॅमिन ए झालं, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स झालं, व्हिटॅमिन ई झालं. व्हिटॅमिन ई जे आहे ना त्याचं म्हणजे शेळीची गर्भधारणेमध्ये फार महत्त्वाचा रोल असतो. ज्यावेळेस आपण मका भिजवतो किंवा तिला कोंब आणतो, तिला जेव्हा अंकुर फुटतात, त्यामध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन इनरिचमेंट होत असते त्या चाऱ्यांमध्ये. आज हे मी एका रिसर्च पेपरमध्ये वाचलं, त्यामुळे मी आज रील बनवत आहे. तर शक्यतो मका ही जनावराला भिजून द्या आणि जर शक्य असेल तर त्याला त्याच्यातलं पाणी ड्रेन करून त्याला जर एक दिवस आपण ठेवलं तर त्याला कोंब पण येतात. तर ती कोंब आलेली जी मका आहे ना ती तर सगळ्यात बेस्ट. ओके. जर कोंब आलेली मका जर दिली तर शरीरामध्ये आपल्याला जे मिनरल मिक्सचर आपण शेळीला देतो त्याची पण काही गरज म्हणजे जे घटक असते त्याच्यात ते आपल्याला या जीवनसत्व वाढल्यामुळं ते बॅलन्स होतात. तर अख्खी मका देण्याऐवजी मका ही भरडून द्या आणि शक्य असेल तर मका ही भिजवून कोंब आणून द्या. असं जर दिलं तर निश्चितच तुमच्या शेळीपालनामध्ये भरभराट येईल, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. ओके. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन सायंटिफिक माहिती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असतो. आपली काय माहिती अशी कुठं म्हणजे फपालगिरी नसते. जे वाचलंय, जे अभ्यासक्रमात आहे त्याच गोष्टी. आता आम्ही फिशरीजमध्ये आहोत. मी फिश फॉर्म्युलेशनवरती खूप काम केलेलं आहे, फिश फीड फॉर्म्युलेशनवरती. त्यामुळे जी सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. भरपूर लोकांचं म्हणणं असतं की अख्खी मका भिजून जर दिली तर तिचा शेळीच्या पोटात गोळा तयार होतो, असं तसं. असं काही नाही मित्रांनो. मका ज्यावेळेस आपण भिजून देतो त्यावेळेस तिची डायजेस्टिबिलिटी वाढते आणि डायजेस्टिबिलिटी वाढल्यानंतर काय होतं की शेळीला पचायला खूप सोपी जाते. ओके. आणि पचायला सोपी जाते म्हणजे शरीराला जास्त एनर्जी नाही खर्च करावं लागत, कमी एनर्जी खर्च करावं लागते, जास्त वेट गेन